कुणाचा वापर कधी कुणासाठी करायचा आणि तो वापर कुणाच्या विरोधामध्ये करायचा याचा पुरेपूर अभ्यास हा राहुल गांधींना आणि त्यांच्या तथाकथित महाराष्ट्रातील अनुयायांना हा चांगलाच माहित आहे। थोडासा अभ्यास कमी पडला तर राहुल गांधीची झेप ही परदेशामध्ये होते, काही नवीन कुठले मुद्दे भेटतात का देशाविरोधामध्ये वापरण्यासाठी, हे नेहमी चालू असतंच। तो यामध्ये आता एक नवीन मुद्दा आलाय, तो म्हणजे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबाचा। आता भूषण गवई साहेबांना मधल्या काळामध्ये 2-3 दिवसापूर्वी जी काही त्यांची कॉन्ट्रोवर्सी चालली होती, ती कॉन्ट्रोवर्सी पाहिली त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की जी काही लिबरल लॉबी आहे, हे लॉबी कशी लगेच ऍक्टिव्ह होते आणि त्यामध्ये सुद्धा ते जात शोधायला लागते। आणि इथं दुर्दैव यांचं एवढं आहे, ज्यांनी बूट फेकून मारलाय तो ही सनातनी दलितच आहे। त्यामुळे थोडंसं हे प्रकरण दबलं गेलंय। आता त्याच एका आपल्या सरन्यायाधीशानं भारतामध्ये देवेंद्रजींच्या, एकनाथ साहेबांच्या स्टेजवर स्टेज शेअर करताना नाशिक मधून त्यांनी काही वक्तव्य केले, फटकेबाजी केली आहे, हे ऐकून ह्या लिबरल वामपंथी जी काही लॉबी आहे, ह्या चाय बिस्कुटवाले पत्रकार आहेत, त्यांच्या बुडाला नक्कीच 420चा झटका लागेल आणि त्यांना आग सुद्धा लागेल। मित्रांनो, रामकृष्ण हरी, आज आपल्याला अशाच एका विषयावरती बोलायचं। तुमच्या पुढे एक नवीन विषय मांडत असतो, त्यामध्ये माझं पर्सनल ओपिनियन असतं। बातमीच्या मागे नेमकं आत चाललंय काय, चलतंय काय, हे आपल्या समोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न करतो। आता भूषण गवई म्हटलं की दलित चेहरा आहे, आंबेडकरवादी असणार, आणि हे आता झोडून ह्या भाजप पार्टीला किंवा RSS ला मारणार, हे असं जे काही गणित आहे ते गणित ह्या लोकांनी बसवलं होतं। त्या मधल्या काळामध्ये त्यांनी हा प्रयत्नही केला की पूर्वीचे पूर्व CGI जे होते त्यांच्यावरती नेहमी आरोप व्हायचे, अहो देवाला गणपतीच्या आरतीवरून एका तुम्ही CGI ला दोषी ठरवता, तिथपर्यंत तुमची गलिच्छ अशी मानसिकता झालेली आहे। कारण पूर्व CGI न गणपतीच्या आरतीला मोदींना बोलवलं होतं, त्यावरून या लोकांनी राजकारण केलं। मग हे सगळे प्रकरण आहेत, हे चालतात, पण जे कोणी काही यांच्यावर टीका करतात ते चालतात, पण कोणीतरी टीका आदर धर्मावरती केली त्यावेळेस यांना संविधान आठवतं। पण हेच लोक संविधानाचा पदोपदी गैरवापर करतात आणि फक्त गैर कामासाठी हे फक्त दाखवतात की हे संविधान आहे आणि त्याच्यावरतीच हे आपलं भारत देश चालणार। मग आता ह्या CGI थोडी आज बेकार धुलाई केलेली आहे, अतिशय बेकार। कारण संजय राऊत असतील, त्यांची जी काही लिबरल मंडळी आहे, ही लिबरल मंडळी छाती बडवू सांगतात की ह्या शासनानं महाराष्ट्रामध्ये फक्त लुटायचं काम केलंय, देवेंद्रजींनी कुठलंच चांगलं काम केलं नाही, म्हणजेच हे महायुती हे पूर्णपणे फेल आहे, हे भ्रष्ट पार्टी आहे। पण यांच्याकडे ठोस असा पुरावा नाही की अजित पवारांचा घोटाळा हा महायुतीमध्ये यायच्या पूर्वीचा होता, पण ज्यावेळेस हे सर्व महायुतीमध्ये आले त्यावेळेस यांचे सगळे हे ब्लॅक अकाउंट बंद झाले, सगळा हा रात्रीच खेळ चाले, हा खेळ पूर्ण बंद केला। तो बंद करणारा देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण या लोकांना खुपतोय आणि त्याच देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणांच्याच स्टेजवरून गवईने एका दलित सरन्यायाधीशानं, आता या ठिकाणी मला जात सांगावी वाटते मित्रांनो, कारण हे लोक नेहमी जातीवरूनच बोलतात आणि इकडे जातीवरून हे मुद्दे मांडतात, जातीवरून राजकारण पेटवतात आणि म्हणतात काय की आम्ही जातीवादी नाहोत, आम्ही आंबेडकरवादी आहे। हे ह्यांचं खोकलापण जो असतो ना, हे असंच आहे। मग आता या ठिकाणी त्या मंचावरून CGI सांगितलंय की महाराष्ट्र शासनानं असं कार्य केलेलं आहे, हे कार्य देशामध्ये सुद्धा होऊ शकलं नाही, पण एवढं मोठं कार्य हे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी केलंय, हे स्वतः त्या ठिकाणी CGI ऑन माईक त्यांनी हे सांगितलेलं आहे, बोलून दाखवलेलं आहे। एकनाथ शिंदेजींनी, देवेंद्रजींनी, ह्या दोघांनी आपलं काही जे काही देता येईल हा द्यायचा प्रयत्न केलाय आणि जे काही कॉरिडॉर बनलेले आहेत तो न्यायालयाचे ते अतिशय पारदर्शक आणि अतिशय भव्य आणि दिव्य बनले आहेत।
असं तोंड भरून कौतुक त्या ठिकाणी सीजीआयनं केलं. आता यांचं कौतुक केलं याचा अर्थ आता हे लोक आता हे मुद्दे निवडत असतील की आता ह्या सीजीआयला आपण नेमके यांच्यावरती आरोप कसे करायचे. आता ह्या सीजीआयवरती कुणीतरी बोट फेकला होता, तो काहीतरी मॅटर झालं होतं मध्ये, आणि त्या बुटावरून या लोकांनी सीजीआयची बाजू घेत होते ते फक्त का म्हणून, कारण या ठिकाणी कसं राजकारण तापवता येईल यासाठी त्यांनी बाजू घेतली होती. मग आता ज्यांची आपण बाजू घेतली आहे, ज्यांच्या नावानं आपण आंदोलन केलेले आहेत निषेधामध्ये, आज तोच व्यक्ती भाजपच्या मंचावरनं त्या उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये पाठीमागं मुख्यमंत्री भाजपचे शिंदे साहेब हे बसलेले असताना तो याची स्तुती करतोय. त्यावेळेस या लोकांच्या बुडाखाली आग नक्कीच लागली असेल, लागणं स्वाभाविकच आहे. आणि त्यामध्ये बोलताना सीजीआयने अतिशय मार्मिक शब्दामध्ये, जे कोणी म्हणतंय ना यांनी काही काम केलं नाही, त्यांनी नाशिकमध्ये येऊन पाहावं, त्यांनी यांची कामं पाहावं, म्हणजे असं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ हे लोक फक्त नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करतात, विरोधक आहेत ते, त्यांना शासनाच्या कामाविषयी काही देणं घेणं नाही. फक्त शासन कुठं चुकतंय, आपण त्या चुकीवरती बोट ठेवून कसं राजकारण पेटवू, फक्त हे लोक याच्याकडे लक्ष देत आहेत. तुम्हाला तो मी व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. अँगल्स मधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे. मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे, ज्याचं 15-20 दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं, नागपूरची जी इमारत आहे त्याचं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. किंवा कोल्हापूरमध्ये 20 दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या झाल्या, माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर, त्या इमारतीचं 2 महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं. आज मंडणगडची इमारत पाहिली. मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही. एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत. मंडणगड मागासलेला तालुका आहे, कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे, अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं. याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 पासून 19 पर्यंत ते मुख्यमंत्री होते, त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच. तर त्या टीममधून आता जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो. मला देवेंद्रजी कानावर सांगत होते की केवले मॅडम उभ्या जरी झाल्या, उभ्या होत्या आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा,